अमेरिके फक्त एका आकड्याने जगभरातील शेअर बाजारात मोठी उलथापालथ केली आहे. अमेरिकेचा एन-एफ-पी डाटा अपेक्षेपेक्षा कमकुवत आला आहे. पण तरीही नॅसडॅक, गोल्ड, सिल्व्हर, बिटकॉइन आणि गिफ्ट निफ्टीमध्ये जोरदार तेजी आली. खराब बातमी असूनही बाजार आनंदात का आहे आणि याचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका महत्त्वाच्या आर्थिक डाटाबद्दल बोलणार आहोत, ज्यावर संपूर्ण जगातील गुंतवणूकदारांचे लक्ष असते. हा डाटा म्हणजे यूएस नॉन फार्म पेरोल अर्थात एन-एफ-पी रिपोर्ट. हा डेटा नेमका काय असतो, तो इतका महत्त्वाचा का असतो आणि याच्या डेटामुळे बाजारात एवढी मोठी हालचाल का झाली, हे सर्व आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम एक महत्त्वाचा प्रश्न, यूएस नॉन फार्म पेरोल म्हणजे नेमकं काय? हा डेटा एका महिन्यात किती नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या याची माहिती देतो. म्हणजेच अमेरिकेच्या रोजगार बाजाराची खरी स्थिती या रिपोर्टमधून समोर येते. हा डेटा दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी प्रसिद्ध केला जातो. मात्र यावेळी अमेरिकेच्या सुट्टीमुळे तो एक दिवस आधी जाहीर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये शेती क्षेत्रातील कर्मचारी, घरगुती कर्मचारी, स्वयंरोजगार करणारे आणि काही नॉन प्रॉफिट संस्थांचे कर्मचारी यांचा समावेश केला जात नाही. म्हणूनच याला नॉन फार्म पेरोल असे म्हटले जाते. आता प्रश्न येतो, हा डाटा शेअर बाजारासाठी इतका महत्त्वाचा का असतो? कारण हा डाटा अमेरिकेची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे हे दर्शवतो. जर जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या तर लोकांच्या हातात जास्त पैसा येतो, खर्च वाढतो, कंपन्यांचा व्यवसाय वाढतो आणि अर्थव्यवस्था मजबूत राहतो. पण याच वेळी अमेरिकेचे केंद्रीय बँक म्हणजे फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्यास घाई करत नाही. कारण अर्थव्यवस्था आधीच मजबूत असते आणि व्याजदर कमी झाले नाहीत तर शेअर बाजारावर दबाव येऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आजचा एन-एफ-पी डेटा काय सांगतो? बाजाराचा अंदाज होता की सुमारे 1,14,000 नवीन नोकऱ्या तयार होतील. पण प्रत्यक्षात फक्त 57,000 नोकऱ्या तयार झाल्या. म्हणजेच रोजगाराचा डेटा अपेक्षेपेक्षा खूपच कमकुवत आला. आर्थिक दृष्टिकोनातून ही नकारात्मक बातमी आहे, पण शेअर बाजारासाठी ही सकारात्मक बातमी ठरली. आता सर्वात मोठा प्रश्न, खराब डेटा असूनही बाजार का वाढला? कारण आता फेडरल रिझर्व्हवर व्याजदर कमी करण्याचा दबाव वाढू शकतो. जेव्हा रोजगार कमी निर्माण होतो, तेव्हा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कमी करण्याची शक्यता वाढते. व्याजदर कमी झाले तर कर्ज स्वस्त होते, व्यवसाय विस्तारतो, गुंतवणूक वाढते आणि शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा येऊ शकतो. त्याच अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांची आज जोरदार खरेदी झाली. या एका डेटानंतर जागतिक बाजारात मोठी हालचाल दिसली. नॅसडॅक फ्युचरमध्ये जोरदार वाढ झाली. डाव जोन्स फ्युचरमध्ये देखील सकारात्मक झाले. गोल्डमध्ये तेजी आली. सिल्वरमध्ये मजबूत वाढ दिसली. बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील खरेदी वाढली आणि गिफ्ट निफ्टी देखील हिरव्या निशाणावर पोहोचला. याचा अर्थ जागतिक गुंतवणूकदार रेट कटची शक्यता वाढल्याचे गृहीत धरत आहे. आता प्रश्न, याचा शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? जर जागतिक बाजारात सकारात्मक राहिले तर भारतीय बाजारालाही त्याचा फायदा मिळू शकतो. विशेषतः आय-टी, बँकिंग आणि रेट सेन्सिटिव्ह सेक्टरमध्ये चांगली हालचाल दिसू शकते. मात्र बाजाराची पुढील दिशा आता फेडरल रिझर्व्हच्या पुढील बैठकीवर आणि इन्फ्लेशन डाटावर अवलंबून असेल. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर आजचा यूएस नॉन फार्म पेरोल डाटा अपेक्षेपेक्षा कमकुवत आला असून पण याच कारणामुळे रेट कटची शक्यता वाढली आणि जागतिक बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. आता पुढील काही आठवड्यात फेड काय निर्णय घेते यावर संपूर्ण जगाचे आणि गुंतवणूकदाराचे लक्ष असेल. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.